यशस्वी कर्णधार लाभला होता महेंद्रसिंग धोनी यांचा आज वाढदिवस आहे 7 जुलै MSD। ओहो क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा याच फटक्याची त्यांना आतुरता होती। ज्यावेळेस पहिला चेंडू तो अमोल खेळला तो हुकला परंतु इथे अप्रतिम फटका इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बॉल सीमा पार षटकार। अमोलच्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि या षटकारानं आपलं खातं उघडलंय। संघाची धावसंख्या त्या स्कोर बोर्डवरती आहे। ओहो हा बॉल चांगला आहे पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा अगदी नटराज मुद्रेनं हा बॉल खेळत होता अमोलला परंतु पायवती टाकलाय डॉट बॉल आलाय। तीन बॉलचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 6 2 षटकांची मॅच SG आणि वीरवाडी या दोन संघामध्ये हे घमासान। ओहो यावेळेस नो लुक शॉट फक्त ढकललाय स्कोर ऑफ द विकेट। बाबा आहे बॉल पर्यंत एकच रन येईल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 7। 4 बॉलचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 7। महेंद्रसिंग धोनी यांचा आज वाढदिवस आहे आणि महेंद्रसिंग धोनी हा एकमेव जागतिक क्रिकेटर कर्णधार आहे ज्याने सर्वच्या सर्व मोठ्या ट्रॉफ्या ICCच्या ट्रॉफ्या भारतीय टीमला जिंकून दिल्यात। त्याच्यापैकी मित्रांनो पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007चा पहिला T20 वर्ल्ड कप जिंकून दिला। 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतीय टीमने जिंकला। त्या टीमचं नेतृत्व सुद्धा महेंद्रसिंग धोनीनं केलं होतं। ओहो लोबर पुलटोज लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा सिग्नल येते वाईट बॉल म्हणजे एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 7। 2007 साली T20 वर्ल्ड कप जिंकून दिला। 2011 ला वर्ल्ड कप जिंकून दिला वानखेडेच्या मैदानावरती आणि 2013 साली ICCची चॅम्पियन ट्रॉफी भारतीय टीमने जिंकली। त्या टीमचं सुद्धा नेतृत्व महेंद्रसिंग धोनीने केलं आणि इथे मात्र क्लीन बोल्ट पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहिलाय रोहितसाठी आणि ते दांडी गुल करून गेलाय। यू मिस आय विल हिट फलंदाज बाद पहिला शिकार इथे ठरला जातोय। रोहितचा शिकार केलाय अंकुश खोतनं। ज्या वेळेस अंकुश खोत बॉलिंगसाठी येतो त्या वेळेस मात्र त्याच्या स्पेलमध्ये एक ना एक तरी विकेट त्याच्या खात्यामध्ये जाते। असं तिसऱ्यांदा प्रयत्न होतोय या स्पर्धेमध्ये अंकुश खोतनं विकेट प्राप्त केले। अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8ला 1 अशी सुरुवात। आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस 7 जुलै म्हटलं की MSD असा एकमेव कर्णधार राहिला ज्यानं ही कामगिरी केलेली आहे। ICCची चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली। T20चा वर्ल्ड कप जिंकून दिला। 2011 साली भारतीय टीमला वर्ल्ड कप वानखेडेच्या मैदानावरती जिंकून दिलेला आहे। ओव्हर नंबर 2 बाबा आलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8। आता बाबा आहे अमोलसाठी पहिला बॉल ओव्हर द विकेटने करतोय। अकुट टप्प्याचा बॉल बॅटचा स्विंग बॅटचा फेस अगोदरच क्लोज झाला इथे अंगावरती लागलाय म्हणजे डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी अप्रतिम टप्प्याची गोलंदाजी केली जाते बाबाकडून। मागच्या मॅच मध्ये सुद्धा बाबानं अप्रतिम गोलंदाजी केली होती। सर्जेरावनं कमबॅक केलं होतं त्या मॅच मध्ये सेकंड मॅच मध्ये। तिथे धावा थांबल्या धावांचा फ्लो थांबला। ओहो खोलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवला डीप मध्ये सुजित कूद आहे मिड विकेटला खूप चांगली फिल्डिंग आणि तिथे फेकी सुद्धा चांगली होती। फक्त एकच धाव मिळेल अमोलला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 9। तर मित्रांनो चर्चा करतोय आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आहे। दिग्गज भारतीय माजी आणि सध्या CSK साठी तो कर्णधार पद भूषवतोय। यावेळेस पा ऑन साइडला मिड विकेटला दिशा दिली डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा सुजित खोत सिंगल कंप्लीट केली जाते।
इथे ओव्हर थ्रो बॅकअप आहे रोशनचं. मागच्या मॅचमध्ये काय रोशन केलाय, अप्रतिम. 7 बॉलमध्ये 27 धावा त्यानं ठोकल्या आणि आपल्या संघाला एक विजयाची सुंदर किनार लावून दिले. टीमची धावसंख्या 10. ओहो, फटका चांगला, फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळतील अमोलला अर्धा डझन. बॉल सीमारेषा पलीकडे वावराच्या बाहेर पाठवलाय, बांधाच्या पल्ल्यात बॉल सीमा पार, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा झाल्या 16. अमोल जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा येतील. जरी आकाशामध्ये ढग नाही आहेत, आकाशामध्ये पाऊस नाही आहेत, पाऊस थांबला तरी धावांचा पाऊस मात्र थांबणार नाहीये. कारण आग होकणारी बॅटिंग करतो अमोल. अमोलनं प्रत्येक मॅच मध्ये ठोकाठोकी केलेली आहे. ओहो, बॅटची लीडिंग एज, विकेट कीपर सचिन देसाईनं टिपला असेल आणि संपलाय अमोल या फलंदाजाचा खेळ. ज्या विकेटच्या शोधामध्ये होती SD11 गणेशवाडी, ती विकेट आता प्राप्त केलेली आहे. मी मगाशी उल्लेख केला, जोपर्यंत अमोल आहे तोपर्यंत रन बरसणार, जोपर्यंत अमोल मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचा फ्लो धावत राहणार. परंतु आता विकेट प्राप्त झाली, 14 धावांचं योगदान दिलं आणि टीमची आता धावसंख्या 2 गडी बाद 16 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. भारतीय टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांचा आज वाढदिवस. CSK साठी त्याच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 19 ट्रॉफीज भारतीय टीमनं जिंकलेल्या आहेत. धोनीच्या कारकिर्दीमध्ये पहिली ट्रॉफी कदाचित सर्वात प्रसिद्ध होती, ती म्हणजे 2007चा वर्ल्ड कप. दांडी गोल, काठी काढली बाबाने. इथे आणखीन एक फलंदाज बाद. काय गोलंदाजी आज बाबांना. हे चेंडू नाही टाकले, हे रबर बॉलचे चेंडू नाही फेकले, तर अक्षरशः जलते निखारे टाकलेत खेळपट्टीवरती. अशी गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, अचूकता, भेदकता आणि आक्रमकता असे 3 शब्दांची मिलाप करणारी गोलंदाजी होती बाबाची. काय गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 आणि 17 धाबांचं लक्ष्य आहे. जरी टार्गेट चांगला आहे, टार्गेट सेट झालाय, जरी बॉलिंग चांगली झाली तरी हे लक्ष्य सुद्धा कठीण होऊ शकतं SD11 या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 रन 2 विकेट बाबानं प्राप्त केलेले आहेत. आणि आता 17 धाबांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मॅच लवकर सुरू करा. पावसाचं ढग आता आकाशामध्ये जमलेले आहेत. जर पावसाला सुरुवात झाली तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमची तारांबळ उडेल. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा इतिहास आहे मित्रांनो. ज्यावेळेस पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये पाऊस पडायला सुरुवात होते त्यावेळेस मात्र गोलंदाज फलंदाजावरती वर्चस्व गाजवतात आणि पाऊस थांबतो त्यावेळेस मात्र एखादा फलंदाज गोलंदाजावरती आक्रमण करतो. हा इतिहास आहे पावसाळी रबर बॉल स्पर्धेचा. आणि ते सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये तुम्ही पाहताय. राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन. रोशन आणि सुजित खोत चांगली रणनीती वापरलेली आहे. त्याचबरोबर दत्ता म्हात्रे सर एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध मराठीचे गोडावाज प्राध्यापक म्हणून कमोडे शाळेवरती कार्यरत असणारे. मी विनंती करीन दत्ता म्हात्रे सरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती इथे यायचं आहे. आमचे गुरुवर्य आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर आम्हाला समालोचन क्षेत्रामध्ये ज्याने मात्र हात धरून इथून आणलं आणि आज समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी ओळख निर्माण करून दिली ते आमचे गुरुवर्य आदरणीय दत्ता म्हात्रे सर यांचे ते शुभ आगमन होताना पाहायला मिळते. आज उमेश म्हात्रे सर पाहायला गेलं तर समालोचकांची मांदी आली या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाले. अनेक मोठमोठे नामवंत रायगड, नवी मुंबई, ठाणेमधील समालोचक या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळाले. मी दत्ता म्हात्रे सरांना आदरपूर्वक विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. चला जाऊया मॅच कडे. 17 धाबांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये.
72 व्हीन आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुजित खोत स्ट्रायकिंग एंडला आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहता रोशनला, ज्यानं दुसऱ्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली, आपल्या संघाला जिंकून दिलं. आणि गोलंदाजी मार्कवरती महेश. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी पहिला बॉल सुजितसाठी राहून दे विकेटने. पहिलाच बॉल बिग हिट आणि पहिलाच बॉल पाठवला. अगदी इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सुजित खोतच्या बॅटमधून. आज 7 जुलै मित्रांनो, महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस. 7 जुलै 1981 रोजी राजपूत परिवारामध्ये महेंद्रसिंग धोनीचा जन्म झालेला आहे. माही MS धोनी, माही हे त्याचं टोपण नाव. आणि अनेक पुरस्कारानं या खेळाडूला मात्र सन्मानित केलेला आहे. पद्मभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, ICCचा ODI टीम ऑफ द इयर पुरस्कार, या अनेक पुरस्कारानं महेंद्रसिंग धोनीला मात्र आतापर्यंत सन्मानित केलेला आहे. आणि एकच असा जगात, मी म्हणेन जगात, कॅप्टन कर्णधार राहिला, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं अनेक ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत. यावेळेस पहा हवेत खेळला, इथे संधी आहे. रोहित बॉलच्या खाली येतोय आणि तिथे पहा झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. आपण पाहिलं मित्रांनो, भारतीय टीमच्या T20चा वर्ल्ड कपचा फायनलचा सामना, जिथे सूर्यकुमार यादवनं कॅच पकडला, तिथून सामना आपण जिंकला. सामना जिंकला नाहीये किंबहुना तर वर्ल्ड कप जिंकला. इथे झेल सोडला रोहितनं आणि तिथे 2 धाबा आल्यात. 2 धाबांना टीमची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. संधी होती कमबॅक करण्याची. आखूड टप्प्याचा बॉल, स्लॉग स्वीप आणि हा पेटन शॉट आहे सुजित खोतचा. कराड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक डॉक्टर, सर्जन खेळतो मैदानामध्ये आणि तो गोलंदाजाची चिरफाड करतोय सध्या. व्हॉट अ शॉट. आणि या षटकारानं आता टीमची धावसंख्या 14, म्हणजे अजूनही 3 धाबांची गरज आहे. सामना अजून संपला नाहीये. 8 बॉल 3 धाबा. सुजित खोत पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळलाय, कारण पहिले 2 मॅचेस त्याचे पिक्चर फ्लॉप झाले होते. अगदी अडखलत होता, साचपडत होता आपल्या धावांसाठी, परंतु आता लाईव्ह सापडलाय त्याला. यावेळेस बा ऑन ड्राईव्ह ते केलाय डीप मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल घेईल. दुसरा धाबेचा प्रयत्न होईल का? नाहीये. एकच धाव इथे घेतलेली आहे. आणि व्यासपीठावरती आमचे समालोचक मित्र प्राध्यापक आहेत पेशाने, दत्तात्रय म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी डॅशिंग अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. सिंगल. आता मॅच टाय झाली, फक्त एका धाबेची गरज आहे. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 16, आता 6 बॉल आणि धाबांची गरज आहे 1. चला घाई करा प्लीज. आता एक सेमी, एक 4 ओव्हर, ते सुपर ओव्हर आणि एक फायनल. 3च मॅच आहे. सुपर ओव्हर काय होईल ना, ते बघू. 1 ओव्हरची होईल फक्त. कधी होईल?